यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोहोचले. फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी चॅट जीपीटीला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते. आणि आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात. तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावांनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं. तर हरकत काही नाही. मला असं वाटतं की आता एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाहीत. त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅराग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅराग्राफ तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही. तसे तेच घटना टाकतात. ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात. कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहेत. हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे.